स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गळतगा मार्गाच्या पश्चिमेस व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या थोड्याच अंतरावर सर्वे नंबर 169-13 येथे गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या बेडकेळ येथील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला यांच्या रुबिया हायटेक पोल्ट्री फार्मला शुक्रवार रात्री 12:15 दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आग लागून या आगीत फार्म हाऊसमधील 15 दिवसाची 30,000 लहान पिल्ले, औषध साहित्य, शेड, पिलांचे खाद्य, शेड भोवताली असलेली मोठी प्लास्टिक ताडपत्री, शेडवरील पत्रे लागलेल्या या आगीत जळून खाक झाले. या दरम्यान शेडवर असलेले लोक जेवणासाठी गावात आले होते, तर अचानक फार्मवर आग लागलेली कुणीतरी मुल्ला यांना कळवले. ते त्वरित फार्मवर उपस्थित झाले, पण शेडच्या भोवती आग वाढल्याने या आगीत 30,000 कोंबड्यांची पिल्ली मरण पावली. तर शेडमधील औषध साहित्य, पिलांसाठी असलेलं खाद्य व शेडचं इतर साहित्य, शेडवरील पत्रे असे सुमारे 1 कोटीच्या वर साहित्य जळून खाक झाले. रात्री आग विझवण्यासाठी व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचा अग्निशमक बंब याचबरोबर सदलगा येथील अग्निशमक दलाचा आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तर शनिवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, सदस्य प्रमोद कुमार पाटील यांच्यासह गावातील मान्यवरांनी भेट दिली. या घटनेचा पंचनामा शनिवारी सकाळी ग्रामतलाठी SN नेमनावर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद भिजले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केले. तर यावेळी गळतगा येथील सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत उदगट्टी हे उपस्थित होते. यावेळी घटनास्थळी सदलगा पोलीस स्टेशनचे GA मुजावर, सहाय्यक PK कुंभार, RR तळवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. SB न्यूजसाठी बेडकेळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.